हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज सगळे गावचे जेवढे पण ब्लॉग्स होते तेवढे सगळे टाकून झालेले आहेत. आणि आता गावचं सिरीज फायनली संपलं आहे. सगळं लग्न वगैरे सगळं झालेलं आहे. आणि मी गावावरून फायनली आलेली आहे. मला गावी ना थोडंसं अजून दिवस राहायचे होते, कारण की छान वाटत होतं. पण तेवढा दिवस सुट्टी नव्हती मला, सो म्हणून राहता आलं नाही. पण आज हा कोणताही ब्लॉग नसणार आहे, हा व्हिडिओ असणार आहे. कारण की मी ना आता जस्ट बसलेली आणि थोडं टॅनिंग एवढी झाली नाही आहे, कारण की मी सनस्क्रीन यूज करत होती. पण मी एक होम रेमेडी ट्राय करत होती आणि मी विचार केला ह्याच्यावर मी यूट्यूब व्हिडिओ बनवते, मी सुद्धा ट्राय करू शकते. आणि काय मला वाटते काहीतरी काही बहुतेक मुली ट्राय करतसुद्धा असतील घरी. आणि हा खूप म्हणजे खूप कमी इन्ग्रेडियंटमध्ये खूप छान ग्लो मिळतो. आणि मी पर्सनली खूप यूज करते. मी एव्हरी मंथ फ्रायडे सॅटर्डेला हा जर मी फ्री असेल तेव्हा मी हे मास्क बनवून लावते फेसला. सो आणि एवढेही मास्क फेस मास्क किंवा होम रेमेडी जी तुम्ही बोलू शकता, जे दाखवणार आहे ते तुम्ही तुमच्या घरी असलेल्या गोष्टींपासून बनवू शकता. सो या मी जास्त काही बोलत नाही, पटकन व्हिडिओला सुरू करूया. आणि आता मी फेसला काहीच नाही लावलं आहे, नो मेकअप नथिंग. थोडासा घाम आला कारण की मी फॅन बंद ठेवला आहे. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सो हा फेस मास्क असणार आहे कोरियन व्हायरल राईस फेस मास्क, असं मी ऐकलं आहे म्हणजे. आणि तो मी खूप आधीपासून ट्राय करते आणि मला असं वाटतं बहुतेक मुली तो ट्राय करतसुद्धा असतील. पण मी जो व्हिडिओ बघितला आहे ते लोक करतात की पहिला राईस घेतात, त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करतात आणि मग तो अप्लाय करतात फेसवर. पण मोस्टली महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये आपल्याकडे तांदळाचं पीठ असतंच. तांदळाचं पीठ म्हणजेच बेसिकली जे राईसपासून मिक्सीमध्ये फिरवून जे पीठ जे हे होतं त्यालाच बोलतात राईस फ्लार, म्हणजेच तांदळाचं पीठ. तर मी नॉर्मली तांदळाचं पीठ घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये वॉटर मिक्स करून ते लावणार आहे. पण सुरू करूया चला. आणि मी पहिला केस बांधून घेते, नाही तर माझी केस पण खराब होती. आणि मला टॅनिंग ना बघू शकता तुम्ही फोरहेडवर अशी आली, इथे पूर्ण असं इथे टॅनिंग झाली आहे. सो बघूया टॅनिंग जाते का. आणि मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि आपला मेन इन्ग्रेडियंट जो असणार आहे फेस मास्कचा जो की आहे हे मी काहीतरी युनिक असं तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी हे तुम्ही जर हे यूज केलं तर मी सांगते तुम्हाला 101% रिझल्ट भेटेल. कारण की मी हे पर्सनली माझा खूप जास्त फेवरेट मास्क असणार आहे. तर मी सर्वात पहिला तुम्हाला दाखवते रेसिपी. तर मी घेणार आहे ज्यामध्ये पहिला, तुम्हाला असं मी दाखवू नाही शकत कारण की मी ते स्टँड लावला आहे आणि कोण आहे नाही व्हिडिओ शूट करायला. सो आपण सगळ्यात काय झालं आज मला, आपण सगळ्यात पहिला घेणार आहोत राईस फ्लार. मी इथे राईस फ्लार घेतले, जास्त नाही घेतले, मी एकटीसाठीच बनवणार आहे. सो थोडंच घेतले, 3 स्पून काहीतरी. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा यूज करू शकता या फिर दूध, काय म्हणतात त्याला, टॉमॅटोचं जे ज्यूस असतं ते टॉमॅटो कट करून ते असं इथे हे करू शकता, पिळूनमध्ये त्याचं जे ज्यूस येतं ते सुद्धा यूज करू शकता. पण मी यूज करणार आहे, मला माहीत नाही आधी तुम्ही कधीही बघितलं असेल हा मास्क, माझ्याच व्हिडिओवर बघताय. आता आपण ह्याला कट करतोय. मी असं खाली ठेवून कट करते, असं तर कट करू नाही शकत. आणि हे बघा दिसतंय फोकस, काही असं दिसतंय हे. आणि आपण आता 1 स्पून घ्यायचं आहे आणि बेसिकली जे ह्या बिया दिसतात ह्याच्यामध्ये ते आपल्याला यूज करायचं. तर आता मी हे वाटीमध्ये ह्या बिया जे आहेत ते काढून घेते. तुम्ही बघू शकता फोकस ह्याच्यावर फोकस असं काहीतरी झालंय. आता ह्याला मी करणार आहे मिक्स. तसंही आपण टरबूज जेव्हा पण खातो तेव्हा ह्या बिया पण टाकून देतो. नेक्स्ट टाइम तुम्ही कधीही हे जर टरबूज आणलात घरी आणि खाल्लात
तर हा मास्क नक्की ट्राय करा. पहिला माझी मम्मी, मी जेव्हा हे करत होती ना, फर्स्ट टाइम जेव्हा मी ट्राय केलं तर माझी मम्मी खूप ओरडलेली मला, काय करतेस. पण नंतरला जेव्हा तो ग्लो आला फेसवर, तुम्हाला मी आफ्टर आणि बिफोर इथे फोटो दाखवेन, तुम्ही आफ्टर आता माझा फेस बघू शकता आणि नंतरला जेव्हा हे लावून झाल्यावर जो ग्लो येणार आहे फेसवर. मिक्स 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 जास्तच घेतलं मला तरी पण वाटते पीठ. हे तुम्ही तुमच्या हातापायाला सुद्धा लावू शकता. काहीतरी अशी कन्सिस्टन्सी होईल, जास्त थिक पण नाही पण जास्त वॉटरी पण नाही, म्हणजे फेसवर तुमच्या स्टिक राहील, असं खाली गळणार नाही. त्याची कन्सिस्टन्सी अशी काहीतरी दिसते. आणि तुमच्याकडे जर ब्रश वगैरे काही असेल तर ते तुम्ही अप्लाय करण्यासाठी यूज करू शकता, पण माझ्याकडे सध्या नाही आहे काहीच, तर मी हातानेच लावणार आहे. आणि हे लावण्याच्या आधी तुम्ही फेस धुवून घ्या. आणि काही अशा प्रकारे मी मास्क लावलेला आहे आणि ह्याला आपण ठेवणार आहोत 15 ते 20 मिनटं पूर्ण ड्राय होऊन द्यायचे. आणि अजून एवढा उरला आहे माझा मास्क. $2,000 years later. आणि आता ऑलमोस्ट हे सुकलेलं आहे. मला बोलायला सुद्धा जमत नाही कारण की एवढं टाईट झालं आहे. पूर्णपणे सुकलेलं नाही. आता आय थिंक 20 मिनिट्सपेक्षा पण जास्त मी ठेवलं आहे ना. आणि आता मी याला वॉश करणार आहे आणि आफ्टर वॉश मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण सुकलेलं आहे माझा फेस एकदम. मला बोलायला सुद्धा जमत नाही आहे. आणि आता पटकन आपण फेस वॉश करून घेऊया. ओ भाई साहब, तुम्ही बघू शकता. आधी ही व्हिडिओ पाठीचा घेऊन जाऊन बघा आणि आता बघा. वाव. आणि हा मास्क तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा घरी जाऊन. तुम्हाला अशाच अजून जर व्हिडिओ बघायचे असतील रिलेटेड टू होम रेमेडीज आणि असं स्किन केअर रिलेटेड तर मला कमेंट करा. मी अजून असे होम रेमेडीज घेऊन येईन. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.